संघ एकमेकांसमोर आहेत. या परिस्थितीमध्ये संघनायकांनी अगोदरच सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकांचा खेळ पूर्णपणे जाणतो आहोत, माहित आहे आम्हाला. खेळाडू आपल्या विरुद्ध संघातले कसे खेळतात, पण प्रत्यक्ष सामन्यामध्ये खेळणं आणि सरावामध्ये खेळणं यामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणूनच या सामन्याला एक वेगळं असं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सलामीची जोडी कोलठण संघाकडून दाखल होते. ओपनर बॅट्समन जयेश आणि महेश, तर गोलंदाजी मार्कवरती निलेश. स्ट्राइक एंड वरती महेश आहे, तर नॉन स्ट्राइक एंड वरती जयेश. तर निलेशच्या हातामध्ये चेंडू, फील्ड सेटिंग तुम्ही बघू शकता. शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर बॅकफुट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईड मिड ऑफ ही रचना ऑफ साइडला. ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप शॉर्ट मिड विकेट म्हणता येईल, आणि डीप स्क्वेअर लेग तर डीप लॉंग ऑन, अशा प्रकारची रचना आहे सीमारेषा कव्हर करण्यासाठी. अत्यंत देखणा सामना आपल्या समोर होतोय. टाळ्यांचा गजर करूयात. पहिलं चेंडू आजच्या दिवसभरातला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, टप्पा पडल्यानंतर तसा थोडा बाहेर घेऊन गेला. लेंथ चांगली होती, फुलर लेंथ आपण म्हणू शकतो. या चेंडूला फलंदाजाचा एकदम पुढ्यात चेंडू टाकला होता. शरीरापासून खूप लांब खेळायचा त्याचा प्रयत्न फसलेला, निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात निलेश कडून. प्रत्यक्षात त्यांच्या मैदानावरती सराव करणं किंवा धडाकेबाज चषकामध्ये पहिला सामना खेळणं एकमेकांच्या विरोधात, ही खूप वेगळी गोष्ट आहे. यावेळेस चेंडू खेळला होता, खर तर पुढे होता चेंडू, ओव्हर पिच आपण म्हणू शकतो, आणि तिथून चेंडूला ड्राईव्ह केलं लॉंग ऑनला, खूप वेगाने 2 धावा. वाऱ्याचा वेग होता या दोन्ही फलंदाजांमध्ये, विशेषतः त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं, समन्वय चांगला होता, आणि त्याचमुळे या 2 धावा शक्य झालेल्या आहेत. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत नॉन स्ट्रायकर परत धाव घ्यायला सुरुवात केली होती. ही गोष्ट महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असतात त्यावेळेस पहिली धाव वेगात घेणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा विचार करणं गरजेचं असतं. निलेश परत आखूड टप्प्याचा चेंडू, पॉइंटला झेल सुटला. खर तर हे झेल कन्व्हर्ट करणं महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकांचं महत्व क्रिकेटच्या सामन्यामध्ये किती आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलं की रवींद्र जडेजाला महेंद्रसिंह धोनी संघामध्ये ठेवतो कारण त्याचा तो फलंदाजी चांगली करतो म्हणून नाही, तर फलंदाजी करताना त्याला फक्त 25 धावा ऍक्सेप्ट असतात, परंतु तो दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षण करताना त्याने 30-35 धावा वाचवल्याच पाहिजे, आणि ते शक्य आहे. जॉन्टी रोड्सनं दाखवून दिलं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटला की क्षेत्ररक्षणाचं सुद्धा क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. एक काळ असा होता की भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण म्हणजे सुमार दर्जाचं होतं, परंतु अलीकडे आपण पाहतो की अतिशय दर्जेदार ॲथलीट भारतीय संघामध्ये आहेत आणि अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण होतं. आपण जागतिक दर्जाच्या लेवलचं क्षेत्ररक्षण आज भारतीय संघाकडे आहे. नवीन जी मुलं येतात पुढे आणि अगदी त्यांना या गोष्टीकडे सुद्धा खूप चांगलं बारकाईने लक्ष द्यावं लागतं, आणि त्यामुळे टेनिस क्रिकेट खेळाडूंनी सुद्धा क्षेत्ररक्षणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. योगेश अधिकारी सर मुख्य पंच आहेत, स्क्वेअरलेग पंच सतीश शेळके सर, आयोजन नियोजन आखीव रेखीव अतिशय देखणं करण्यामध्ये या सगळ्या मंडळींचा खूप मोठा वाटा आहे, आणि त्याबरोबरच सगळी कामं करतात ही मंडळ. जिथं कमी तिथं आम्ही. परत एकदा हवेमध्ये चेंडू होता, परंतु बॅकफुट पॉइंट मध्ये खूप मोठा गॅप. चेंडू अडवण्यामध्ये यश मिळाले. 2 धावा एव्हाना, आणि या 2 धावा बरोबरच 5 धावा षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना. सुरुवात चांगली, संथ आणि सावध सुरुवात असं म्हणतो आपण नेहमीच. सावध पवित्र असा असतो की प्रतिस्पर्ध्याचा पहिल्यांदा अंदाज घ्यायचा असतो, आणि त्यासाठी तुम्हाला 2 पावलं मागे जावं लागतं. परंतु एकदा का अंदाज आला प्रतिस्पर्धी नक्की कुठली योजना आणते, कुठला डाव टाकतोय, त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण करणं हे जास्त हिताचं असतं. यावेळेस लॉंग ऑनला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठमोरा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार आजच्या दिवसभरातला, पहिल्या षटकामधला. पहिल्या षटकामध्ये
काय सुरेख फलंदाजी आहे. त्याने बघितलं की गॅप काढणं इथं महत्वाचं आहे, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाठवला होता, तिथे लॉंग ऑनला चांगला फटका बाहेर पडला. उजव्याच्या बाहेर कव्हर ड्राइव्ह इनसाइड आउटचा हा पॉवरफुल देखना दिमाखदार चौकार. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. 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 पहिल्या षटकामध्ये पहिले 4 चेंडू शांतपणे खेळलेले फलंदाज शेवटच्या 2 चेंडूमध्ये मात्र तुटून पडले. 2 लागोपाठचे चौकार त्यामध्ये गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरले आणि 8 धावा तिथे मिळाल्या. धावफलकावरती आहे 13 धावा. षटक पहिलं संपले. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पापा. गोलंदाजी मार्क वरती पापा रोडेंच्या बाजूने गोलंदाजी करेल. बॅटिंग पॉवर प्ले असेल. आता या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. फील्ड सेटिंग मध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतील. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर बॅकफूट पॉइंट हे फलंदाजाच्या अगदीच जवळ असलेले क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आपल्याला बघायला मिळेल आणि वाईडिश मिड ऑफ तर मिड विकेट अशा प्रकारची रचना क्षेत्ररक्षकाची असेल. दुसऱ्या षटकामध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला परत कव्हरला हटवलं जाते. कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वाईडिश मिड ऑफला आणला जातोय. यावेळेस डाव्या यष्टीवरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा फसलेला. महेश तिथे क्षेत्ररक्षक फलंदाजी करतोय आणि याचबरोबर धावफलकावरती 14 धावा. एक चांगली गोष्ट अशी आहे की चेंडू फटका खेळताना फलंदाज चेंडूचा विचार करताय की कुठला चेंडू आपल्या स्लॉट मध्ये आहे, त्याच चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. आखूट टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड, तिथे खराब क्षेत्ररक्षण. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा सीमारेषेच्या अगदी 2 फूट आतमध्ये चेंडू अडवण्यात यश आले. 3 धावा इथे मिळत आहेत. ज्यावेळेस सीमारेषेवरती आपण क्षेत्ररक्षण करत असतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की तुम्हाला जर सीमारेषेच्या बाहेर जातोय असं वाटत असेल तर पहिल्यांदा सीमारेषेच्या आतमध्येच तुम्हाला चेंडूला स्पर्श करावा लागतो. 17 धावा धावफलकावरती आहे. जर एखादा क्षेत्ररक्षक बाहेर जात असेल आणि मग तो आत येऊन चेंडू अडवत असेल तर तो ग्राह्य धरला जात नाही. तिथं 4 धावा मिळतील. परंतु पहिला टच फलंदाज बाद. अनुभवी टिळकले हा भारी, सांभाळली संघाची जबाबदारी. रक्षक हा बॅट्समन भारी, सती सरांची खेळी है न्यारी. हे हुकमी एका भर चिंगोळे खेळतय रन झुंजार. हुकमी एका भर चिंगोळे खेळतय रन झुंजार. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. त्यांचा धडाके. नवीन फलंदाज नरेश. 1 गडी बाद. धावफलकावरती 18 धावा. खर तर धावेची अपेक्षा नव्हती तिथे, परंतु तरी धाव घेण्याचा प्रयत्न जयेशचा आणि त्याने मागे वळून बघितलं तर घरावरून अक्षरशः बुलडोझर फिरला होता. जयेश धावबाच्या रूपाने बाद झाला. कोणताही चांगला फलंदाज धावबाच्या रूपाने बाद व्हायला पसंत करत नाही. चेंडू आकाशामध्ये पाहिजे. मिडऑफच्या डोक्यावरून हलक्या हाताने चेंडू उडवलाय तिथे आणि 2 धावा इथे मिळतील त्या महेशला. नरेश महेश ही जोडी मैदानामध्ये. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना पापा. यश पापाच्या षटकामध्ये मिळाले.
स्क्वेअर लेगला मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि अप्रतिम टिपलेला झेल, महेश देखील बाद. मयूर शेख तारणहार, योगेश अधिकारी ऑलराऊंडर. तुम्ही बघितलं इथं खरं तर सीमारेषेवरती झेल टिपलेला होता. कदाचित तो सीमारेषेच्या अगदी 1-2 इंच पुढे जवळ असावा, परंतु तरी पंचांना तिथे जाऊन बघण्याची गरज वाटली नाही. याला कारण एक असतं की बॉडी लँग्वेज. क्षेत्ररक्षकाने झेल टिपल्यानंतर त्याची जी मोमेंट होती तो त्याच स्टेजवरती फ्रीज झाला होता काही सेकंद, आणि त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्सच पंचांना पुरेसा असतो त्या चेंडूवरचा निर्णय घ्यायला. दिशा दिली चेंडूला, थर्डमॅनला धाव घ्यायची, परंतु परत नकार दिला. दोघे परत आपल्या जागेवरती आली की आता जास्त रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. इथे 2 फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 20 धावा, 2 गडी बाद. कोलठण संघ प्रथम फलंदाजी करताना आपण या मैदानामध्ये बघतोय. खर तर आपला परिसर जो आहे तो उंच सखल आहे. अशी समतल पठारी भाग इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यामुळे कोणत्या गावामध्ये, प्रत्येक सगळ्या गावांमध्ये मैदान असेलच असं नाही. सह्याद्रीच्या डोंगर रंग आपल्या पूर्वेकडे आहे आणि त्यामुळं सह्याद्रीच्या काही शाखा पसरलेल्या असल्यामुळं बऱ्याच अंशी आपण उंच सखल भाग या परिसरामध्ये बघतो. बऱ्याचशा नद्या देखील या परिसरामधून जात आहेत, ओढे जात आहेत, आणि त्यामुळे देखील सलग मैदानं किंवा एकदम समतल मैदानं तुम्हाला इथे बघायला मिळणार नाहीत. परंतु तरी देखील या सगळ्यांवरती मात करत आपल्या परिसरातील खेळाडूंनी क्रिकेटमध्ये चांगलं नैपुण्य प्रस्थापित केलेलं आहे, अवगत केलेलं आहे. मनात इच्छा असेल तर मार्ग दिसेल आपण म्हणतो ना, आणि त्या प्रकारे आपल्या गावातील खेळाडू खेळत असतात, गावासाठी खेळत असतात, गावाचं नाव उज्ज्वल करत असतात. 1 धाव इथे मिळेल. लॉंग ऑनच्या ठिकाणी चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप छान प्रकारे चेंडूवरती आला पुढे आणि चेंडू अडवला. तंत्र अतिशय अप्रतिम होतं आणि ही गोष्ट आत्मसात करण्याची आहे की चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुम्हाला तंत्राची जोड त्याला द्यावी लागणार आहे आणि त्यासाठी खास मार्गदर्शक, खास सराव देखील आवश्यक आहे. यावेळेस ओहो, आखूट टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड आणि फलंदाज क्रमांक 3 बाद. खेळाया जाती ते ग्राउंड वर, मारीची चौकर आणि षटकार. स्वप्न शिंगोळे विशाल शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार. स्वप्न शिंगोळे विशाल शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. कोलठण संघाला बसलेला तिसरा धक्का, संमिश्र असं आक्रमण आम्हाला बघायला मिळालं. पहिल्या काही चेंडूंमध्ये 2 षटक आणि तिसरं षटक सुरू असताना चेंडूंची निवड चांगली होती या षटकामध्ये. आपण आतापर्यंत पाहिले फटका खेळण्यासाठी, परंतु तरी देखील काही फटके चुकीचे खेळले गेले आणि तिथेच घात झालेले आहेत. शिंदेपाडा संघाने त्याचा पुरेपूर फायदा इथे घेतलेला आहे. धावफलकावरती तुम्ही बघाल 21 धावा, 3 गडी बाद कोलठण. तिसरं षटक, गोलंदाज कैलास. उजव्याच्या बाहेर कैलासचा यावेळेसचा चेंडू, वाईडचा इशारा. 22 धावा. फील्ड सेटिंग मध्ये परत एकदा आपण नजर टाकली तर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हो, इथे पाहायचंय, शेवटच्या क्षणी मुरड घातली. तो तयारीत होता, मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता, परंतु फलंदाज कैलास हा किती चाणाक्ष आहे, त्याने बघितलं की अरे हा फटका इथे मारू शकतो. अचानक त्याने चेंडू मध्ये बदल केला. फलंदाजाला सुद्धा आपल्या फटक्यावरती मुरड घालावी लागली. थांबला तो. आणि खर तर संयम हा तुमची परीक्षा घेत असतो. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. हो, खराब फेक असेल तरी बॅकअप चांगला आहे. तिथे स्टिअर केला होता चेंडू बॅकफुट पॉइंटला. 1 धाव अपेक्षित आहे. धाव फलक 22 धावा. माफ करा, 23 धावा.
3 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये अजून सुरू आहे. कैलास लक्ष्मण आणि अजय ही जोडी मैदानामध्ये. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. चांगल्या फटक्यावरती सुद्धा जास्त धावा घेऊ देत नाही सिंधीपाडा संघ. चांगली कोंडी करतो इथे. आणि आपण जी चर्चा करत होतो की दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्याचं खरंच प्रत्युत्तर इथे प्रत्युत्तर मिळालेलं आहे. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही चेंडूच्या खाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहज मिळतील. या 2 धावा बरोबर 3 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 26 धावा. 26 रन, लॉस ऑफ 3 विकेट. कोल्टन ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आपण बघतोय धडाकेबाज चषक 2020 46वा पर्व या स्पर्धेचं संपन्न होते सलगपणे आणि अव्याहतपणे इतका मोठा कार्यक्रम सलगपणे उभा करण्याचं वडवली ग्रामस्थांचे जे प्रयत्न आहेत ते अजूनही अधिकच चांगल्या प्रकारे ते करतायत. आणि दरवर्षीची स्पर्धा नाविन्यपूर्ण असते. नवनवीन बदल या स्पर्धेमध्ये होतात आणि अधिक आकर्षकपणे स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा मानस असतो. नियोजन अत्यंत सुंदर असतं आणि त्याचमुळे की काय आज ही स्पर्धा म्हणजे वडवली गावाच्या लौकिकास भर देणारी स्पर्धा आहे. खूप अगोदरपासूनच. चला या ऐकू आपण एक सुमधुर संगीत. बंदी बैलगाडा शर्यती होतात परंतु वेगळ्या पद्धतीने होतात. आमच्याकडे 4 बैली बैलगाडा असतो, तुमच्याकडे 2 बैलाचा बैलगाडा असतो. आम्ही बैलगाड्याच्या मागे पळतो, तुमच्याकडे बैलगाड्यावरती गाडीवान स्वार असतो. परंतु बैलगाडा शर्यतींना बंदी आल्यामुळे आपला हा सगळा खरं तर शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अत्यंत बैलांची जोपासना खूप काटेकोरपणे आणि अत्यंत नाजूक पद्धतीने केली जाते. खुराक दिला जातो, हा शर्यतीसाठी बैल तयार केले जातात आणि फार त्रास दिला जात नाही. वाह वाह वाह, षटकार. भास्कर वारगड गणेश कराळ छान करती भारी क्षेत्र रक्षण. शरता वेळ सुनील महेश पवन बंटी हे करती क्षेत्र रक्षण. 32 धावा धावफलकावरती आहेत. एक उमदा षटकार आपल्याला बघायला मिळाला फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधून. बैलगाडा शर्यतींवरती बंदी आल्यामुळे शेतकऱ्यांचा जो आनंदाचा विषय होता, जिव्हाळ्याचा विषय होता, त्यावरती निश्चित प्रकारे विरजन पडलेलं आहे. माझ्याकडे सुद्धा बैलगाडा होता आणि खूप वेळा खूप बैलगाड्याच्या पाठीमागं खूप धावलेलो आहे आणि खूप चांगल्या शर्यती सुद्धा जिंकलेल्या आहेत. परंतु आज तो आनंद राहिलेला नाही. शासनानं देखील यावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आणि इथे वाईडची घोषणा सतीश सरांकडून येईल. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 33 धावा. 4थ्या क्रमांकाचं षटक आहे. 4थ्या क्रमांकाच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचत लक्ष्मणनं आक्रमक इरादे स्पष्ट केलेले आहेत. आज नाही तर उद्या कधीच नाही. जितना आहे टुडे. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पोहोचेल 34 धावा. तर प्रेशर काय असतो तुम्ही बघाल. एक षटकार ठोकल्यानंतर शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं आणि तिथे 2 वाईड पडलेले आहेत. हा असतो प्रेशर आणि तो क्रिएट करणं ही जादू असते क्रिकेट मधली. उजव्या यष्टीच्या बाहेर पूल करतोय फलंदाज. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून खूप वेगाने चेंडूवरती. ओहो, फेक थोडीशी खराब होती.
थेट यष्टिरक्षकाच्या हातात नव्हती, अन्यथा अजून चमत्कार बघायला मिळाला असता. 2 धावा, माफ करा 1 धाव केवळ मिळाली आणि धावफलकावरती 35 धावा. यानंतर सामन्याचे उद्घोषण आम्ही करतोय. सामना आहे भालूक विरुद्ध बेलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आम्ही विनंती करतो आपण उपस्थित राहा टॉस बॉक्स मध्ये. भालूक विरुद्ध बेलपाडा. यावेळेस फुलचा एकदम पॉवरफुल धडाकेबाज षटकार. त्यावेळ सुनील महेश पवान बंटी हे करती क्षेत्ररक्षण. दीपक कराळे पांडुरंग गर्गे हे संघ मालक आहेत खंबीर. सुदाम शिंगोळे संघाच्या पाठीशी नेहमी आहे तो खंबीर. त्यांचा धडाके लक्ष्मण कडून माफ करा अजय, मगाशी लक्ष्मणनं षटकार खेचला होता, आता अजयनं देखील षटकार खेचत इरादे स्पष्ट केले. धावफलकावरती 41 धावा. ओमकार ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. अजयसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हे पारितोषिक असेल. उजव्या इष्टा बाहेर चेंडू. यावेळेस चांगली दिशा होती चेंडूला. जो बाहेर भरकटत होता तो त्याने थोडासा आतमध्ये आणला चेंडू कंट्रोल मध्ये आणि तिथे चांगला चेंडू ठरलाय. धावफलकावरती 41. 41 लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना कव्हरला मजबूत फटका आहे, परंतु एकदम क्षेत्ररक्षण समोर आहे, त्यामुळं 4 धावा मिळणार नाही, परंतु 2 धावा इथे मिळत आहेत. समथिंग इज बेटर दॅन नथिंग आपण म्हणतो. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं महत्वाचं आहे. 4 धावा नाही मिळाल्या, 2 मिळाल्या, खूप खूप चांगलं आहे. 43 धावा. अजयचा हवेमध्ये हा फटका मिड विकेट चेंडूच्या खाली असेल आणि तिथे टिपलेला सुंदर झेल फलंदाज क्रमांक 4 बाद. षटक संपेल. वडवली गावाची लोक ही सारी संघाचे समर्थक आहेत भारी. खेळाडूंची हाय कामगिरी न्यारी एकमेकाचे हे सहकारी. उमेशली हे रुपेश शेळके पाठी आहेत दमदार. जयवंत भाऊ संघाच्या पाठी आहे तो दमदार. त्यांचा धडाके बाद क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. भालूक संघाचे संघनायक आणि बेलपाडा संघाचे संघनायक, आम्ही दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहा, नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहा. मैदानामध्ये शेवटचं षटक आता शिल्लक आहे. मॅच आहे ती सिंदीपाडा विरुद्ध कोल्ठण. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो, धडाकेबाज चषकातला 3ऱ्या दिवसातला पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. सिंदीपाडा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, तर प्रथम फलंदाजी करत असताना कोल्ठण संघानं 4 षटकामध्ये बनवल्यात 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कैलासचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये 6 धावा देताना 1 गडी बाद केला होता कैलासने. निश्चित किफायतशीर गोलंदाज आहे. इकॉनॉमिकली बेस्ट गोलंदाजी कैलासकडून आपण पाहिली, तर पुन्हा एकदा कैलास शेवटचे षटक टाकण्यासाठी तयार आहे. लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग, 3 क्षेत्ररक्षक ऑन साइड, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉइंट असे 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला सीमारेषा कव्हर करतायत. उजव्या बाहेर होता चेंडू, डावा पाय पुढे टाकून अक्रॉस द बॅट चेंडूला मिड विकेटला खेळलं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी. 2 धावांबरोबर धावफलक 45 पर्यंत पोहोचेल. विशेषतः जय आणि लक्ष्मणचं कौतुक करा, दोघांनी काही प्रमाणात चांगली फलंदाजी केली, परंतु अजय बाद झाला, तर रोशन नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्लॉग ओव्हर्स मध्ये खरं तर मोठ्या फटक्यांची गरज असते. तुम्ही हे 2 फटके खेळले आतापर्यंत फलंदाजांनी,
हलकसं अपील आहे तिथे आणि पंच योगेश अधिकारी सरांनी तिसऱ्या पंचांकडे सूचना केलेली आहे. धावबादच्या या निर्णयाचा विचार तिसरे पंच करतील आणि आपला निर्णय पोस्ट करतील. तोपर्यंत धावफलकावरती आपण पाहू शकतो 45 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये कोलठण. जे 2 फटक्यांची चर्चा आपण करत होतो की ते जमिनीच्या समांतर खेळले होते. खरं तर टेनिस बॉल आणि लेदर बॉल मध्ये हा फरक आहे. लेदर बॉल मधला बाउन्स कमी असल्यामुळे तुम्हाला फ्रंट फूट वरती खेळावं लागतं. टेनिस बॉलला बाउन्स जास्त असल्यामुळे तुम्हाला क्रीजचा वापर करत बॅकफूट वर खेळून तुम्ही राईज करू शकता चेंडू. परंतु जो चेंडू बाउन्स होतो त्याला बाउन्स बरोबरच हवेत फेकून द्यायचा असतो. तो जर बाउन्स झालेला चेंडू असं जमिनीच्या समांतर खेळत असाल तर तुम्हाला तिथे धावा जास्त मिळणार नाही. अनेक वेगवेगळं तंत्र, एक अनोखं तंत्र देखील आपण पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये येत असताना. आणि फलंदाज इथे बाद होईल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, निर्णय येतोय. फलंदाज क्रमांक 5. शेहेचाळीस धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. कैलाश गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजांसमोर सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं आव्हान असतं. विशेष म्हणजे फलंदाज जे उंच फटकेबाजी करतात हवेमध्ये त्याला रोखणं हा एक मोठं आव्हान गोलंदाजांसमोर असतं. ओहो, यॉर्क लाईन मध्ये थोडासा बाहेर होता चेंडू. अप्रतिम. लेंथ परफेक्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. अर्थात यॉर्कर चेंडू कुठल्याही प्रकारचं क्रिकेटमध्ये किफायतशीर आहे. तुम्ही T20 खेळा, तुम्ही वन डे खेळा, तुम्ही टेस्ट खेळा, 6 साइड खेळा किंवा 6 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या मॅचेस खेळा. चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक खरं तर त्याने थोडा वेळ असा विचार केला होता की नाही क्षेत्र झेल होणार. तो मागे थांबला. परत त्याने बघितला अरे चेंडू येतोय, परत धाव घेतली. खरं तर तोपर्यंत खूप उशीर झाला होता. झेल सुटतोय. 48 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेपोलियन मला वाटतं 1 मिनिट युद्धभूमीवरती उशिरा पोहोचला होता. तोपर्यंत त्यांचं संघ युद्ध हरलं, त्यांचं सैन्य युद्ध हरलं होतं. हा इतिहास आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. शफल होत खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. सुदैवी ठरला फलंदाज ती यष्ट उडाल्या नाहीत. लक्ष्मण हा तिथे आहे. युद्धभूमीवरती लक्ष्मण मूर्छित पडल्यानंतर त्याला शुद्धीवरती आणण्यासाठी संजीवनी आणावी लागली हनुमानांना. लक्ष्मण का ही संजीवनी देईल आपल्या संघाला. आणि खरं तर फुलटॉस होता चेंडू. बॅटची कड घेत चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. टॉस होतोय. आजच्या लढत दिवसातील दुसऱ्या लढतीचा बेलपाडा विरुद्ध भालूक. सन्मान्य सोनावळे तात्या यांना विनंती आहे. विठ्ठल तात्या सोनावळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. त्यांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या.
थँक्यू नरेश. भालूक विरुद्ध बेलपाडा आणि याच्यामध्ये हा नाणेफेक इथे संपन्न होत आहे. आणि भालूक संघाने मान्यवरांना विनंती करतो आपण जाऊन विनायजमान व्हायचंय. भालूक संघ नाणेफेक जिंकले. बेलपाडा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. आपल्या विभागात तुम्ही सातत्याने भरपूर क्रिकेट खेळत एकमेकांसमोर, पण मागचे 8 महिने मात्र क्रिकेटपासून थोडेसे दूर होतो आपण. सराव सुद्धा आपल्याला जास्त वेळ करायला मिळाला नाही. पण अशा मुवमेंटला ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इथे आपल्याला बेलपाडा संघाची फाईट करायची आहे. काय रणनीती आहे बेलपाडा संघाच्या विरुद्ध? नाही, समोरची टीम पण चांगली आहे आणि मागच्या वर्षापासून चांगले खेळतात ते. 2-4 टुर्नामेंट फायनल मारले ते आणि मजबूत टीम आहे ती. त्यांच्याशी त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नाणेफेक जिंकतोयस. नाणेफेक इम्पॉर्टंट होती सकाळ सत्रामध्ये. हां, नाणेफेक जिंकून आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करून त्यांना बॅटिंग करायला लावणार आहेत. आपल्याला पाहायला मिळते की 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं पॉवर प्ले आहेत, 1 षटक बॉलिंग पॉवर प्ले, 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले. त्यामुळे समोरच्या संघासाठी 1 षटक असणारे जिथे तो जास्तीत जास्त धावा कुठू शकतो दोन्ही षटकांमध्ये असं म्हणू शकतो. पण पॉवर प्लेमध्ये आपण किती धावसंख्येमध्ये त्यांना रोखू शकतो किंवा एक पर्टिक्युलर धावसंख्या तुमच्या गोलंदाजाने एक सेट केली असेल की एवढ्या धावसंख्याच आपल्याला 2 षटकामध्ये खर्च करायचे आहेत. जास्तीत जास्त 2 षटकांमध्ये आम्ही 20 रन जास्त देण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील तुझ्या संघामध्ये जो जयेश या खेळाडूबद्दल टीममध्ये खेळतोय? हा, नक्कीच. हा, तो आमच्या टीममध्येच खेळतोय आणि चांगला बॅट्समन आहे, ऑलराऊंडर आहे एक चांगला. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे तर जयेशकडनं काय अपेक्षा ठेवतोस? त्याच्याकडून आम्हाला नेहमी अपेक्षा असते की चांगला खेळावा आमच्या टीमसाठी आणि आम्हाला जिंकून द्यावा आणि करतोय तो प्रत्येक वेळेस. असं काय नाही, थोडासा इकडे होतं आहे थोडंफार, त्यामुळे आम्ही मॅचेस हारतो जास्त. कधी आमची बॉलिंग चालत नाही, कधी बॅटिंग होत नाही. भालूक संघाने तुला रिस्पेक्ट दिला की तू कॉल कर, पण तुझ्या नशिबाचा टॉस नव्हता. थोडंसं दुःख होतंय? नक्कीच. परंतु नाणेफेक जिंकले असते तर मी फलंदाजी घेणार होतो, कारण समोरची फलंदाजी स्ट्रॉंग आहे. तुझ्या मनासारखंच झालंय. समोरचा संघ म्हणतोय की आम्ही पॉवर प्लेमध्ये जेमतेम 20 धावचा किंवा ते रोखू. मी पॉवर प्ले म्हणणार नाही, 5 षटकांचा विचार आपण करूया. 5 षटकांमध्ये तुझ्याकडे भरपूर सारे फलंदाज आहेत. काय एक्सपेक्ट करतोय आपल्या बॅट्समनकडून? किती टार्गेट इथे सेट होईल? सर्कलला कमीत कमी 25 ते 30 धावांचा करू शकतो. 5 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने जाण्याचा प्रयत्न करू आणि तेवढे धावा आम्ही रोखण्याचा 100% प्रयत्न करतो. जेव्हा सेकंड इनिंगमध्ये भालूक संघ फलंदाजीला येईल, जयेशबद्दल आपण भरपूर ऐकलंय, खूप चांगला क्रिकेटर आहे मुरबाडमधील. तर जयेशच्या विरुद्ध काही वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे? जयेशचं काय नाही, परंतु मी जयेश आणि कालरम या दोघांच्या जोडीलाच क्रिकेट शिकलो. त्यांनीच मला सुरुवातीला क्रिकेटमध्ये घेऊन आले. मी एक गाव सुद्धा खेळत नव्हतो, मी अंडरम केलायचो. जयेश आणि कालराम दोघांनी कालरामनी मला जास्त क्रिकेटमध्ये आणलं रबरला, आणि तो माझ्यासाठी एक माझा आदर्श आहे आणि नेहमी त्याच्या विरुद्ध खेळत असतो, पण योगायोगाने आम्ही जिंकतोय. शेवटचा प्रश्न. 46 वर्षात आपण धडाकेबाज चषक बघत आहोत. तुझ्याकडनं काय म्हणशील की कशा प्रकारे आयोजन राहिलं यावर्षी? सुंदर आयोजन असतं नेहमी या वडवली टुर्नामेंटचं. मी 2-3 वर्ष खेळतोय. धन्यवाद देतो त्यांना, तालुक्यामध्ये एक चांगला स्टेज निर्माण केला. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बेलपाडा भालूक नाणेफेक जिंकले. भालूक संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बेलपाडा संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. ग्रेट शॉट ऑन दी अप. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा षटकार. षटकाराने आगाज करतोय, षटकाराने सुरुवात करतोय, षटकाराने श्री गणेशा करतोय आपल्या संघाचा आणि स्वतःचा सुद्धा धावसंख्या धावफलकावर 6. षटक आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात तो म्हणजे तानाजी. राऊंड विकेट. स्लोरवन चेंडू, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, खूप चांगला जबरदस्त अपिष्कावर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, पण 2 धावा घेण्यापासून वाचवू शकत नाहीये. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. जीवाच्या आकांताने अक्षरशः नॉन स्ट्रायक एंडचा खेळाडू विवेक धावत आले, कारण त्यांना माहिती आहे की स्वतःची विकेट सुद्धा सेफ ठेवायची आहे
आणि कुठल्या प्रकारचा दबाव आपल्या संघावर आणू द्यायचा नाहीये. त्यामुळे तो जीवाच्या आकांताने अक्षरशः धावला. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या जाऊन स्थिरावते ती 8 या धावसंख्येवर. पुन्हा स्लोअर वन चेंडू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूपच सुंदर आहे गोलंदाज या षटकामध्ये तानाजीचं. टॉस केलं होतं चेंडूला आणि फलंदाज पूर्णपणे संभ्रमात पडले. भरपूर शफल झाले होते. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो तो निर्धाव. बघा पंच आपला उजवा हात जेव्हा थांबवून ठेवतात जेणेकरून फलंदाज तयार नसतो, अशा मुवमेंटला स्टार्ट फक्त घेऊन आपण थांबायचं असतो. इथे बऱ्याच वेळा असं बघायला मिळालं मागच्या 2 दिवसामध्ये की गोलंदाज आधीच स्टार्ट घेत असतात. थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, जबरदस्त व्हेरिएशन्स. ओव्हर पिच आहे, गुड लेंथ आहे, व्हेरिएशन्स पाहायला मिळते आणि नॅचरल आउटस्विंग तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज तानाजीकडून. गुड बॉलिंग. पॉवरवेचं पहिलं षटक विवेक थोडेसे मात्र हाफ क्रीज पर्यंत गेले. काहीतरी कानमंत्र दिलाय तो म्हणजेच फलंदाज ट्रॅकिंग एंडला कैलासला. थांबून खेळलेत. चेंडू तो उंच तर गेलाय लॉंग लेगला, फाईन लेगला. 2 क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार. धडाकेबाज चषक 2020 इन द 46th सीझन. 46 वर्ष तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय आणि यावर्षी तुम्हाला डिफरंट कलरमध्ये एम स्पोर्ट्सने मात्र ही जबाबदारी उचलली. किट पार्टनर या स्पर्धेमध्ये आहेत एम स्पोर्ट्स म्हणजेच महालक्ष्मी स्पोर्ट्स. आणि जे टी शर्ट तुम्हाला या खेळाडूंच्या खांद्यावर पाहायला मिळते यामध्ये आम्हाला भरपूर काही प्रायोजक भेटलेत, पुरस्कर्ते भेटले, त्याचा आवर्जून उल्लेख करतोय. गणपतभाई कराळे, कमलाकर पाटील, भाऊशेठ गोंधळी, चिंतामण चहाड, विकास वारघडे, मनपसंत मिठाईवाला सरळगाव, शिवशक्ती किराणा सरळगाव, मधुकर गुडे, दीपक खाटेकरे, निलेश भगत, डॉक्टर समीर शेख, डॉक्टर रामचंद्र भोईर, डॉक्टर रविशंकर पाल, डॉक्टर रवी पठारे, सतीशभाई शिंगोळे, भगवान शेळके म्हणजेच तात्या, दत्ता शिंगोळे, दीपक कराळे, सुदाम शिंगोळे, जयवंत अधिकारी, पांडुरंग गडगे, रुपेश शेळके, रत्नाकर माळी, जयवंत गायकर, सचिन शिंगोळे, धनाजी शिंगोळे, बाळाशेठ पवार आणि धनराज म्हात्रे म्हणजेच कुणाल म्हात्रे आणि धनराज म्हात्रे टेनक्रिजच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे या सर्व खेळाडूंच्या टी शर्टसाठी. थँक्यू व्हेरी मच ऑल द स्पॉन्सर्स. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक समोरच्या एंडने म्हणजेच विसावा रिसॉर्ट एंड कडून येत आहे. धीरज ओव्हर पिच डिलिव्हरी होती. इथे कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात बाद तर झाले, पण असं खूप रेअरली पाहायला मिळतं की एका चेंडूवर फलंदाज 2 वेळा बाद झाला. कॉर्ड बिहाइंड झाला आणि सेल्फ आउट सुद्धा झालाय. फलंदाज बाद. ओमकार ठाकरे यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे धीरजसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपीज. फनी नाईट नंबर 3 पंकज. लक्ष 53 धावेंचा आहे मैदान सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकातील धावसंख्या अंकित केली ती एकूण 12 धावा. चांगली रणनीती. धीरज समोरच्या एंडने वाईडिश लॉंग लेग खेळाडू आहे, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे आणि तो स्पेशली तैनात केला गेला तो पंकजसाठी. हो बॉटमॅटचा खूप चांगला वापर. अप्रतिम टायमिंग फटक्याचं. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू उचलण्यासाठी येत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. काय कॉन्फिडन्स होता, काय टेक्निक होत्या फटक्यावर पंकज कडून. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना ओव्हर पिचला खूप चांगल्या रीते एक्झिक्यूट केलंय. शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये खेळाडू त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि वाईडिश लॉंगरचा खेळाडू मिड विकेटला येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 14 लॉस ऑफ 1 इन द सेकंड ओव्हर. गुडलेनचा चेंडू समोर खेळले क्षेत्राच्या काय डीप मध्ये जज करतायत आणि झेल क्विक रिप्लाय ताबडतोब उत्तर दिलंय. जास्त वेळ स्थिराव दिला नाहीये फलंदाज पंकजला. तेच तो तंबूत परततोय. दुसरा धक्का लागलाय तो बेलपाडा संघाला. बार बार हा
बेलपाडा नाही तर इथे सिंदीपाडा संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि त्या संघाला हा धक्का लागलेला आहे. जयेश आमच्या समोर, जयेश मोरे जे भालूक संघाचे खेळाडू आहेत. आणि मला एक गोष्ट आवर्जून उल्लेख करायचा वाटतो, जेव्हा त्यांच्या अपोनंट संघ जो आहे तो म्हणजेच बेलपाडा, आणि बेलपाडा संघाच्या संघनायकाने ज्याप्रमाणे स्वतःचं वक्तव्य केलं की मी भालूक संघाच्या काळूराम आणि त्याचबरोबर जयेश समोर खेळायला शिकलो आहे, त्यांच्याकडनं खूप धडे घेतलेत, रिस्पेक्ट आहे. हा रिस्पेक्ट मात्र धीरज फुलटॉस आहे, ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका गॅपमध्ये खेळलेत, डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या त्या कैलाशने. कैलाशची साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकावर आलेत फलंदाजीला ते बबलू. स्कोर मूव्ज ऑन 16 लॉस ऑफ 2. या षटकांमध्ये 2 गडी बाद करण्यात यश मिळाले ते गोलंदाज धीरजला. इनसाइड आउट, लाजवाब फटका गॅपमध्ये तर खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ब्युटिफुल फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 ऍक्शन मध्ये चेंडू उचलला आणि फेक सुद्धा चांगली केली आहे. फक्त एकच धाव या चेंडूवर. सतरा धावा धावा फलकावर, 17 लॉस ऑफ 2. धीरजसाठी पारितोषिक तर होतच, पण ते हॅट्रिक साठी होतं. 17 धावा धावा फलकावर. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतो तो बबलू. हा चेंडूला फक्त दिशा दिली आहे. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप वेगाने क्लिअर होतोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकातील धावसंख्या जर पाहिली तर 21. सरासरी पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये थोडीशी खाली आलेली आहे. जी 12 होती ती आता 11:30 वर आलेली आहे. पण लक्ष मैदानावर आपण पाहत आहोत 53 धावेंचा सामना जिंकण्यासाठी. 2 संघ एकमेकांसमोर. सिंदीपाडा वर्सेस कोलठण. पहिल्या सतत आपण 52 धावा पाहिल्या धाव फलकावर. 10.40च्या गतीने धावा कुटण्यात आल्या. 53 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे सिंदीपाडा संघासमोर एक स्ट्रॉंग टीम आहे या पूलमध्ये. खास करून धडकेबाज चषकमध्ये आपण त्यांचा खूप दांडगा परफॉर्मन्स आतापर्यंत पाहिलेला आहे. गतवर्षी सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स दाखवून जवळजवळ सेमीफायनलपर्यंत लढत दिली होती सोनारपाडा संघाच्या विरुद्ध. चांगली फाईट, चांगली झुंज, आणि तोच परफॉर्मन्स यावर्षी सुद्धा त्यांना कंटिन्यू करायचा आहे. यासाठीच खूप सुंदर इथे फलंदाजी सुरू आहे आणि धावसंख्येचा पाठलाग सुद्धा योग्यरीत्या सुरू आहे. 32 रिक्वायर फ्रॉम द 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पहिलं षटक आपण तानाजीचं बघितलं, नंतर धीरज, आणि आता मात्र तिसरा गोलंदाज दिनेश. स्ट्राईक एंडला कैलास. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिळते ती 1 धाव. कैलास बाबरे, वॉटर क्रिकेटर, लास्ट इयर जबरदस्त लढत दिली होती. धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता आणि की प्लेअर आहे या इथे मैदानाच्या आतमध्ये सिंदीपाडा संघासाठी. आणि स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. शॉर्ट अप गुड लेंथ होता, चेंडू हुक केलाय. बघायचं क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. स्क्वेअरला खूप वेगाने चेंडूच्या खाली येतो, त्यांच्या आवाक्यात चेंडू कव्हर होत नाहीये. थोडासा वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून कैलास बाबरे बघा किती वेगाने ही तिसरी धाव पूर्ण करतायत. पोलीस दलामध्ये तो का कार्यरत आहे, काय फिटनेस आहे त्याच्याकडे, आणि 3 धावा किती सहज गतीने त्याने पूर्ण केल्यात बघा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर मूव्ज ऑन 25. 25 धावा धाव फलकावर.
चेंडू सोपवलाय दिनेश येत्या तिसरा षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून समोर जातील ते कैलास बाबरेला. फुलटॉस आहे, बघायचंय फटका फिनिश होणार का? येस इट इज. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. क्रिकेटर 15 चेंडूने अजूनही 22 धावेंची आवश्यकता. आतापर्यंत अंकी झाल्यात एकूण धाव फलकावर 31 धावा. सुपर बॅटिंग, ग्रेट फिनिशर ऑफ सिंधीपाडा कैलास बाबरे ऑन स्ट्राईक. फुलटॉस आहे, बघायचं आहे चेंडू एक्झॅक्टली कुठे, इथे मात्र कनेक्ट केला गेलाय. पंचांचा इशारा, नो बॉल कॉल केलाय. बीमर आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खास करून दिनेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उजव्या हाताने ओव्हर पिच आहे. फ्री हिटला एक्झिक्यूट केलाय ऑन साईडला क्षेत्राच्या तिथे डीप मध्ये लॉंग ऑन येत आहे. चेंडू उचलतात. गुड थ्रो, चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, चेंडूवर तिथे कव्हर केला, चेंडू फेक केली, तोपर्यंत कैलासला मिळते ती 1 धाव. संघाची धावसंख्या सरकते पुढे. धावफलकावरती एकूण 37 या धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ 2, 2 गडी बाद झाल्यानंतर चांगली धावसंख्या या दोघांमधून पाहायला मिळते. ओहो हो हो, ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बराच बाहेर निघून जातोय आणि व्हाईट बॉल कॉल केले पंचांनी. योगेश अधिकारी तिथे आहेत. स्कोर मोजन 38. 53 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 38 धावा अंकित झाल्यात. 15 धावांची अजूनही गरज. 14 बॉल अँड 15 टू विन. दिनेश थोडस लांबवलेलं षटक दिनेशचं. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू आणि इथे काहीच गरज नव्हती चेंडू फेक करण्याची. आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि 22च्या सुरुवाती धावा अंकित होईल. कारण जर तुम्ही चेंडू फेकताय तर बॅकअप होणं तेवढं महत्वाचं आहे. ते बॅकअप तिथे होत नाहीये. चेंडू त्यांच्या कुठे अजिबात हाताला लागलेला नाही. 22च्या सोबत धावा अंकित झाली. धावफलकावर एकूण अंकित होत्या त्या 39 धावा. स्ट्राईक एंडला कैलास. बॉटमॅन, जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे, हे या फटक्यात पाहायला मिळालं कैलास बाबरेकडून. व्हेरी कॉन्फिडंट क्रिकेटर. महाराष्ट्र पोलीसला रिप्रेझेंट करतात. 3 षटकांचा होते. धावसंख्या 13.33च्या गतीने अंकित झाले. ते एकूण 40 धावा धावफलकावर. महिन्याच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्यात एकूण 13. महाराष्ट्र पोलीसचा मगाशी मी उल्लेख केला. मुंबई पोलीसची एक वेगळी अंग आहे, वेगळी एक टीम आहे त्यांची. राजेश तांडेल, योगेश जगताप, त्यानंतर संतोष शिंदे असे नामांकित खेळाडू या संघामध्ये आहेत, ज्या प्रतिम परफॉर्म करतायत. अमित जाधव सुरका सारखा एक नवीन खेळाडू त्यांना जॉईन झालाय, जे जोगेश्वरीचे आहेत. मच टॅलेंटेड क्रिकेटर इन द मुंबई पोलीस टीम. संदीप दळवीचं नाव कोण विसरेल. मुंबई पोलीसचं वादळ या नावाने त्याला संबोधलं गेलं होतं. क्रिकेटर जे मॅचलेस गेम्स अँड फाउंडेशनला त्या संघाला त्यांनी रिप्रेझेंट केलं पूर्वीच्या काळामध्ये. यांच्यासोबत अविनाश जाधव, त्यानंतर उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर सारखे दिग्गज खेळाडूंबरोबर ते खेळलेले आहेत आणि अजूनही 40+ माध्यमातून आपण त्यांचा खेळ आवर्जून बघतो. बारा चेंडू आणि 13 धावांची अजूनही गरज. मैदानावर आपण पाहत आहोत धडाकेबाज चषक 2020 क्रिकेट स्पर्धा. वर्ष 46व. भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. खुला गटासाठी वेगळं पारितोषिक आहे, ग्रामीण गटासाठी वेगळं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुदामजी शिंगोळे यांच्याकडून जे त्याने तुम्ही पाहता सलग वरची आहेत मोठी पारितोषिकं जी आहेत, त्यांच्यामध्ये मेंढे आहेत. हे 2 संघांसाठी.
गोलंदाज येते ते धीरज. एकाच विकेटवर, एकाच ग्राउंडवर, एकाच मैदानावर हे दोन संघ एकत्र सराव करत असतात आणि वीक पॉईंट प्लस पॉईंट माहिती आहे त्यांना. माहिती आहे की कैलास बाबरेसारखा जर खेळाडू टिकला तर सामना कधीही फिनिश करू शकतो. धीरज समोरून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कोण येणार आणि हा झेल टिपणार. कॉल दिलाय, बघायचं कोणाचा झेल आहे आणि कोणीच तिथे जवळपास आलं नाही. धीरज स्वतः धावत आले आणि धीरजने एक्झॅक्टली कॉल दिला की समोरचा जो खेळाडू आहे लॉंग ऑफचा, डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं जो येत होता त्याने मात्र हा झेल टिपायला पाहिजे होता, पण 4 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू लँड होतोय आणि जीवदान मिळते ते कैलास बाबरेला. 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय कैलास. थोडेसे नाराज आहेत कारण त्यांनी जी बॅट समोरच्या खेळाडूला दिली होती ती पुन्हा त्यांनी त्यांच्याकडनं घेतलेली आहे आणि बघायचं आता मात्र चेंडूवर काय उत्तर आहे धीरजच्या गोलंदाजीवर. हे उत्तर आहे, हे मात्र हा जवाब आहे तो म्हणजेच कैलास बाबरेच्या बॅटमधून बॅट चेंज केली आणि आपल्या बॅटमधून एक जबरदस्त फटका वसूल केला. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. वाकचौडे यांचं आगमन झाले, मनोपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये ओपनिंग डेला सुद्धा आमच्यासोबत उपस्थित होते. फॉर द परफेक्ट प्लेअर स्टेप आउट आणि वॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू भिरकावून दिले मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो कैलास बाबरेने आपल्या संघासाठी, सिंधीपाडा संघासाठी. आणि सामना इथे मात्र तर गुणसंख्या लेखाचं एक मत आहे असं, एक धाव अजूनही हवी आहे कैलास. स्टील 1 रन टू विन, कारण स्कोर लेव्हल झालेली आहे. कैलासला कॉन्फिडन्स होता की सामना मी जिंकलो आहोत आणि म्हणून ते बाहेर पडत होते, पण गुणसंख्या लेखक आमच्यासोबत सुदर्शन सांगतात की एक धाव अजूनही हवी आहे ती सामना जिंकण्यासाठी. स्वतःच्या मनासारखी जी बॅट जी मात्र स्टेप आउट होऊन एक अप्रतिम फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकला तो कैलास बाबरेने. जस्ट 1 रन टू विन, स्कोर इज लेवल. ग्राउंड स्ट्रोक आहे, एकदा इथे सहज पूर्ण होणार का, फलंदाज बाद होणार. इथे कॉन्फिडन्स नव्हता कैलासला की आपण एकदा पूर्ण करू शकतो की नाही किंवा तो चेंडू डायरेक्ट हिट होणार की नाही, पण तसं काही तिथे घडत नाही. चेंडू डायरेक्ट हिट होते आणि कैलास स्वतःची विकेट गमवावी लागते. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये हरी येत आहेत. अँड वॉट अ बॅटिंग कैलास बाबरे, वॉट अ एंटरटेनर, सच अ ग्रेट नॉक. जबरदस्त एंटरटेन केलं पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आणि एक जबरदस्त पार्टनरशिप सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली 4थ्या विकेटसाठी. फ्लिक करायचं होतं, अपील होत आहे आणि यस पंच सांगतात या राईट डिसिजन. बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू पाहायला प्रसरतोय, योग्य डिसिजन. सतीश शेळके तिथे आहेत, एक्सपिरियन्स क्रिकेटर, एक्सपिरियन्स अंपायर. आणि स्ट्राईक एंडला तटस्थ पंच योगेश अधिकारी. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात बबलू. चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो तो डीप मध्ये आणि चौकाराच्या मैदानी हा सामना इथे जिंकलेला आहे तो सिंधीपाडा संघाने.
सतीजी शिंगोळे आणि दीपक भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते